नमस्कार. मी डॉक्टर माया पाटील. आज जागतिक वारसा दिनानिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या भारतीय विद्या विभागाने मला प्राचीन तगर किंवा तेर जिल्हा धाराशिव एक समृद्ध इतिहास या विषयावर बोलण्यासाठी इथे बोलवलं. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आता आपण तेर जिल्हा धाराशिव किंवा प्राचीन तगर याविषयी बोलणार आहोत आणि काही स्लाइड्स पण इथे बघणार आहोत. तर भारताची प्राचीन संस्कृती आणि ती परंपरा आपणा सगळ्याला माहीत आहे. समृद्ध अशी परंपरा भारतामध्ये आहे. भारताचा इतिहास बघितला की अगदी प्रागैतिहासिक काळापर्यंत तो जातो. साधारण 5 लाख आणि त्याच्याही मागे तो जातो. त्यानंतर महत्वाची जी संस्कृती आहे ती म्हणजे सिंधू संस्कृती. त्याला आपण हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणतो. किंवा आता असं लक्षात आलं की सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर जास्त साइट्स आहेत, म्हणून सिंधू सरस्वती कल्चर असंही त्याला म्हणण्यात येतं. ते 7 ते 9 हजार वर्षापर्यंत आता मागे गेलेला आहे. या भारताचा आपण विचार केला त्यात महाराष्ट्र हा कुठेही मागे नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये अगदी समृद्ध असा महाराष्ट्र आपणा सगळ्यांना माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी राज्य निर्मिती केली होती. सह्याद्रीची कणखर कठडे हे आपल्या या ठिकाणी आहेत. सुंदर अशा कलात्मक लेण्या इथे बनल्या गेल्यात. प्राचीन मंदिरं आहेत, मूर्ती आहेत आणि अनेक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये आहे. या महाराष्ट्रातच आपण विचार केला तर इथले पहिले राजे सातवाहन हे इथे होते. या सातवाहनांनी छत्रपती संभाजीनगर पैठण किंवा प्रतिष्ठान इथे राज्य केलेलं. आंध्र प्रदेशही काही काळ त्यांच्या ताब्यात होता आणि त्या काळी भारताची व्यापारपेठ ही अतिशय समृद्ध होती, मोठी झालेली होती. अगदी ग्रीक रोमन यांच्याशी तिथे व्यापार चालायचा. मराठवाडा हा खूप महत्वाचा मानला गेलेला आहे, कारण तो मराठवाड्यात सातवाहनाचं राज्य होतं. त्याच्यानंतर बऱ्याच महत्वाच्या राजवटी इथे आल्या आणि अजिंठा लेणे, पितळखोरे हे तिथं घडलेले आहेत. नंतर तेर किंवा प्राचीन तगर आताच्या धाराशिव जिल्ह्यातलं हे खूप महत्वाचं शहर सातवाहनकालीन इथे होतं. या नकाशामध्ये आपल्याला धाराशिव जिल्हा असा दिसतो. 1905 पूर्वी या जिल्ह्याचं नाव धाराशिव असंच होतं. 1905 नंतर निजामाने त्याचं नाव उस्मानाबाद असं केलेलं आहे आणि आता परत धाराशिव हे नाव तिथे आहे. या ठिकाणी लातूर आणि धाराशिव मिळून धाराशिव जिल्हा होता. इथे आपण तेर ही समृद्ध व्यापारी पेठ इथे आपण बघू शकतो. हा धाराशिव जिल्ह्याचा नकाशा आहे. इथे लाल चिन्हामध्ये तगर, प्राचीन तगर हे आपल्याला दिसतं. ही सातवाहनाच्या राज्याची सीमा, म्हणजे खूप पराक्रमी राज्य होते. अनेक वर्ष त्यांनी इथे काम केलं. जवळपास 500 वर्ष राज्य केलं असं सांगण्यात येतं. आणि त्याच्यामध्ये मग प्रतिष्ठान हे महत्वाचं, तो भोगवर्धन होतं. जुन्नर हे महत्वाचं शहर होतं आणि त्याच्याबरोबर तगर म्हणजे तेर हे तितकंच महत्वपूर्ण शहर या ठिकाणी होतं. आज तेर म्हणलं की आपल्याला संत गोरोबा कुंभार हे खूप म्हणजे हे आठवतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन होते. साधारण 13व्या-14व्या शतकाचे अनेक अभंग त्यांनी लिहिले, ग्रंथ लिहिले आणि त्यांची एक चांगली समाधी या ठिकाणी आहे.
अगदी विठ्ठल भक्त होते. आषाढी, कार्तिकी आणि इतर एकादशांना ते पंढरपूरला जात होते. असाही काही पुरावा या ठिकाणी मिळतो आहे. म्हणजे तेर म्हटलं की हे महत्त्वपूर्ण गोरोबा काकांची समाधी हे समोर येतं. त्याबरोबरच श्री रामलिंग अप्पा लामतुरे यांचं वस्तुसंग्रहालय तेरचं खूप प्रसिद्ध असं आहे. आता प्राचीन तगरचे उल्लेख काही काही ठिकाणी येतात किंवा त्याचा इतिहास जेव्हा आपणाला अभ्यासायचा असतो, तर अगदी आपण अश्मयुगापासून जर सुरुवात केली, अश्मयुगीन हत्यारे तिथे फारसे मिळालेले नाही. परंतु एके ठिकाणी मात्र नवाश्मयुगीन हत्यार, ते सेल्ट ज्याला म्हणतो, साधारण इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वीचं मिळालेलं आहे. परंतु एकाच हत्यारावरून आपण असं म्हणू शकत नाही की या ठिकाणी अश्मयुगाचे पुरावे आहेत. कदाचित ते दुसरीकडूनही आणलं असावं. त्याच्यानंतर जातक कथेमध्ये शिखीन हा एक बौद्ध आचार्य होऊन गेला आणि तो बौद्ध कालीन किंवा बुद्धकालीन होता आणि तो तगरचा होता. साधारण याचा कालखंड आता अंदाजे इसवी सन पूर्व 5वे-7वे शतक असा काढता येईल. त्यानंतर सांची स्तूपाच्या परिसरामध्ये एक दानलेख आहे. त्या तगरपद निवासी म्हणजे तिथलं तगरचा एक निवासी इथे आला आणि त्यांनी दान दिलं अशा अर्थाचा तो आहे. आणि तो तगरपथ म्हणजेच आताच तेर असं म्हणावं लागेल. संघरक्षिताच्या दानाचा उल्लेख इथे आहे. साधारण इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकाचा हा शिलालेख आहे. त्यानंतर कलिंग राजा खारवेल याच्या हातीगुंफा शिलालेखामध्ये विद्याधराच्या राजधानीवर आक्रमण करून काही निर्माण केलं. यामध्ये असं म्हणतात की विद्याधराची राजधानी ही तगर होती आणि तिथे निर्मिती काय, कारण राजा खारवेल हा जैन धर्मीय होता. तिथे पण धाराशिव लेण्यामध्ये काही सुरुवातीची निर्मिती त्याची होती का, याबद्दल विचार करण्यासारखं आहे. कारण नंतरची लेणी ही 7व्या शतकातली आहे, पण त्याच्या आधी काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खारवेलाचा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व 1ले शतक असं आहे. त्याच्यानंतर वशिष्ठीपुत्र पुलुमावी यांचा 2ऱ्या शतकातला एक शिलालेख आहे. या शिलालेखामध्ये तिथे एका महादेव मंदिराला दान दिल्याचा उल्लेख आहे. ब्राह्मीमध्ये आहे हा शिलालेख आणि हा जो शिलालेख आहे तेरचा पहिला शिलालेख ठरतो. त्यानंतर इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील तगर असा उल्लेख असणाऱ्या एक नाणं पण सापडलेलं आहे. याच्यावरून असं म्हणता येतं की तगर ही खूप महत्वाची बाजारपेठ होती आणि तिथं नाणे म्हणजे टांगसाळ एक होती. एक महत्वाचं जागा असल्यामुळे टांगसाळ तिथे होती आणि तिथे तगर नावाची नाणी पाडली जात असणार. त्याच्यानंतर ही हिस्ट्री आपण द्यायची परत बघायला गेलं तर पेरिप्लस ऑफ इरिथ्रेन्स ती एक ग्रीक खलाशाने लिहिलेल्या ग्रंथात असा उल्लेख आहे की दक्षिणपथाकडे 2 महत्वाचे शहर आहेत. बॅरिगेजा म्हणजे भडोज पासून दक्षिणेकडे जवळपास 20 दिवसाच्या प्रवासावर पैठण किंवा प्रतिष्ठान हे एक शहर आहे. ती सातवाहनाची राजधानी होती. नंतर पूर्वेकडे 10 दिवसाच्या अंतरावर तगर म्हणजेच तेर हे आहे. या ठिकाणी जाण्याचा रस्ता चांगला नाहीये, तरी पण गाड्या भरभरून पैठणहून कार्लेनियन हे आणले जाते, तर तगरहून सुती कपडा आणि हस्तिदंताच्या काही वस्तू तिथे आणल्या जातात. त्यानंतर टॉलेमी याने तगर ॲरिके प्रदेशामध्ये वसल्याचं सांगितलेलं आहे. त्याचे जॉग्राफी या ग्रंथामध्ये त्यांनी काही अक्षांश आणि रेखांश दिलेले आहेत. हे साधारण 2ऱ्या शतकाच्या मध्यावर प्राचीन तगर याचा मेळ आधुनिक तेर याच्याशी कोणी घातला असेल तर फ्लीट आणि कझिन यांनी 1902 ते 3 मध्ये घातलेला आहे.
आता तेरचे हे अक्षांश रेखांश आहेत आणि तेरणा नदी ही तिथून वाहते, उगम जवळच या ठिकाणी आहे. आणि त्याच्या तेरच्या आजूबाजूला 12 वाड्या अशा आहेत आणि असं लोक म्हणतात तिथले लोक की 13वं तेर. हे 2011 ची तिथली लोकसंख्या 12,479 अशी होती. ती आर्किओलॉजीच्या पुरातत्व शास्त्राच्या दृष्टीने इतकं महत्वाचं आहे. म्हणजे इतिहासकार, पुरातत्ववेत्ते हे तिथे येतात आणि खूप असं संशोधन करतात. सगळ्यांचं आवडतं असं तिथे गाव आहे. जसं मगाशी मी म्हणाले, की मराठी संत गोरा कुंभार आणि रामलिंग अप्पा लामतुरे वस्तू संग्रहालय यामुळे तेर खूप प्रसिद्ध आहे. आज तेरचं बघितलं तर कुठेही घर बांधताना तेरवासियांना पाया खणताना नेहमी काहीतरी प्राचीन वस्तू सापडत राहतात. म्हणजे हे संपूर्ण गावच एका मोठ्या माउंटवर, ज्याला आपण हॅबिटेशन साईट म्हणतो, पांढरीच्या टेकाडावर उभं झालेलं आहे. अनेक म्हणजे जवळपास 13 पांढरीचे टेकाड अजूनही तिथे शिल्लक आहेत. आता काही चांगले आहेत, पण काहीची पांढरी माती नष्ट होत आहे अ, हळूहळू, आणि तिथे बऱ्याच ठिकाणी उत्खनन पण झालेली आहे. आता एन्शंट नेम्स ऑफ तेर म्हणजे तेरचे प्राचीन नावं कुठली कुठली होती हे आपल्याला बघावं लागेल. तेर महात्म्य नावाचा 1917 सालचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की कृतयुगामध्ये तेरचं नाव सत्यपूर असं होतं. तर त्रेतायुगामध्ये शांतपूर होतं. द्वापार युगामध्ये कंकावती, तर कलियुगामध्ये सिद्धाश्रम असं नाव होतं. तिथे पिपीलिका नदी वाहते आणि ही पिपीलिका नदी म्हणजे आताची तेरणा नदी होय. त्यानंतर कलकुंड, नागवापी, कुकुल्या कुंड असे काही कुंड या ठिकाणी आहेत. आणि उत्तरेश्वर आणि बिल्वेश्वर लिंग अशी काही शिव मंदिर या ठिकाणी. शेवटी तगर म्हणजे काय? तगरचा अर्थ बऱ्याच विद्वानांनी काढलेला आहे. तर तगर म्हणजे नंतर एक फूल आहे, ते तगराचं फूल असंही सांगितलं जातं. या मोठ्या तेरमध्ये म्हणजे सातवाहनकालीन मोठी व्यापारी पेठ होती. ती पुरातत्ववेत्यांना, इतिहासकारांना खुणवत होती. त्यामुळे तिचा अभ्यास 1905 पासून सुरू झालेला आहे. निजामाने पण काही मंदिराचं रिस्टोरेशन केलेला काही उल्लेख आढळतो. याच्यामध्ये जे उत्खनन झालेले आहे त्याच्यातलं पहिलं उत्खनन जे आहे ते बी.एन. चाफेकर आणि बॅनर्जी यांनी 1958 साली केलेले. रेणुका टेकडी नावाची एक टेकडी आहे. या ठिकाणी त्यांनी एक खूप चांगलं उत्खनन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी अगदी तेर चे वेगवेगळ्या कालखंडाचे पुरावे त्यांना मिळालेले आहेत. तेरचं दुसरं उत्खनन जे आहे डॉक्टर मोरेश्वर दीक्षित यांनी केलेले 1965-66 मध्ये. या ठिकाणी त्यांना विटकरीचं शेत आज जिथे म्हणतात तिथे मोठा स्तूप मिळालेला होता आणि विटांचा तो स्तूप आहे. नंतर आपण त्याचं एक फोटो पण बघणार आहोत. ते स्तूप विटांनी बांधलेला होता, परंतु आता दुर्दैवाने तो नष्ट झाला आहे. अजून एक मोरेश्वर दीक्षित सरांनी उत्खनन केलं आणि त्याद्वारे पण तेरचा जो भूतकाळ आहे तो समोर आलेला आहे. 1975 साली डॉक्टर एस.बी. देव सर डेक्कन कॉलेजहून, पथी सर यांनी पण एक्सकॅव्हेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण महत्वाचे पुरावे हे आपल्या समोर आलेलं आहे आणि त्याचा नाश कशामुळे झाला वगैरे तेही आपल्याला इथे कळले. महाराष्ट्र पुरातत्व आणि वस्तू संग्रहालयांनी 1987-88 आणि त्याच्यानंतर काही उत्खनन केलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी एक कुंडाचा शोध लावलेला आहे, एक चैत्यग्रहाचा शोध लावलेला आहे आणि AIR मध्ये सगळे प्रसिद्ध झालेलं आहे.
त्याच्यानंतर परत डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी आणि म्युझियम महाराष्ट्र शासन यांनीच उत्खनन केलेलं होतं 2015. त्याच्यात स्वतः मी होते आणि या उत्खननातही आम्हाला काही गोष्टी सापडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक तटबंदीचे औषध होत तटबंदीचे अवशेष होते आणि नंतर काही पॉट मिळालेले होते. त्याच्यात काही अन्नधान्य सापडलं होतं आणि त्या एका मातीच्या भांड्यामध्ये जळलेले डाळ आणि मुगाची डाळ आणि तांदूळ होती. आम्ही म्हणतो की पहिली खिचडी ती ठरावी. अशा प्रकारचे बरेच काही घराच्या अवशेष आम्हाला तिथे मिळालेले आहेत. ते आपण नंतर हळूहळू बघूया. मग त्याचा कालक्रम तेरचा काढायचा झाला सगळे उत्खननाचा मिळून, तर मौर्य कालखंडाच्या आधीपासून तिथे वसाहत होती. साधारण इसवी सन पूर्व 400 ते इसवी सन पूर्व 200 असा. दुसरा कालखंड सातवाहनाचा होता, जो इसवी सन पूर्व 200 ते इसवी सनाचा 100 म्हणजे अगदी मॅच्युअर कालखंड तो होता. नंतर लेट सातवाहन ज्याला आपल्याला म्हणता येईल, ते पहिल्या शतकापासून तिसऱ्या शतकापर्यंतचा हा कालखंड होता आणि तो खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. नंतर इथे आपल्याला जो व्यापारी मार्ग आहे तो दिसतो आहे. देवसरांच्या पुस्तकातून हा मॅप घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये तेर पैठण आपल्याला खाली तेर दिसते, तिथून प्रतिष्ठान पैठण आहे. मग एक मार्ग नाशिक सोपारा महत्वाचं बंदर होतं. आधी जुन्नर, मग सोपारा, नेवासा, ब्रह्मपुरी, धन्यकटक ह्या महत्वाचे व्यापारी केंद्र या ठिकाणी होते. तगरवरून उज्जैनीकडे जाण्याचा मार्ग होता. हा हा जो मार्ग एक वर जाणारा आहे तो उज्जैनीकडे जातो. महिषमती नर्मदा नदी पार करून, म्हणजे बुऱ्हाणपूर त्याच्यात आलं आणि घटोत्कच लेण्याजवळून अजिंठा इथून परत एक फाटा पडलेला होता. नंतर भोगवर्धन जे आहे आणि आताच छत्रपती संभाजीनगर वरून प्रतिष्ठान म्हणजेच पैठण आणि तगरला खाली एक रस्ता किंवा व्यापारी मार्ग येत होता. आता हे मार्ग आत्तासारखे काही रस्ते नव्हते, त्याच्यामुळं जंगलामधून मिळेल त्या प्राण्यावर लादून तो माल आणला जायचा. म्हणजे अगदी गाढवावर पण घोड्यावर पण जे मिळेल ते, हत्ती फार कमी होते इकडे, तर तो माल आणला जायचा. मध्ये जंगलामध्ये लुटण्याची पण भीती होती, परंतु ते व्यापारी सुरक्षित असा माल घेऊन येण्याचा प्रयत्न करायचे. आता या व्यापारी मार्गावर बऱ्याच ठिकाणी लेण्या असलेल्या दिसतात. म्हणजे व्यापारीनी पण काही दान लेण्यासाठी दिलेले, ते तिथे राहायचे. बौद्ध भिक्षू समवेत त्यांना निवारा मिळायचा आणि पुढचा मार्ग ते पुढे म्हणजे मार्गक्रमण जे आहे ते करायचे आणि मग नंतर मात्र पुढं गेल्यानंतर समुद्र मार्गे हा माल तिकडे ज्याला आपण रोमकडे म्हणतो किंवा ग्रीस रोम, जे हेलेनिक वर्ल्ड ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी हा माल जायचा. अगदी आताच आपण म्हटलो की ती लिंक कशी होती, हेलेनिक वर्ल्डकडे जाणारा मार्ग, ग्रीक रोमन कडे जाणारा मार्ग होता. आणि याच्यामध्ये म्हणजे कसं ते उत्खननातून सिद्ध झालेलं आहे. एम्फोरा पॉटरीचे काही तुकडे आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे बऱ्याच पैठणच्या उत्खननात मिळालेले आहेत, आंध्र प्रदेशमध्ये मिळालेले आहेत, तामिळनाडूमध्ये मिळालेले आहेत, तेरला मिळालेले आहेत. आणि ही पॉटरी आपण नंतर फोटो बघणार आहोत या ठिकाणी. ते तुकडे जे आहेत हे अँफोरा पॉटरी तिवईवर ठेवून त्याच्यात आणले जायचं. आणि त्याच्यानंतर रेड पॉलिश्ड वेअर म्हणजे लाल रंगाचं जे भांड आहे पॉलिश केलेलं, रोमन लोकांशी इथल्या लोकांचा संपर्क आल्यानंतरची ती भांडी तशी बनलेली आहे. त्यानंतर ब्लॅक अँड रेड वेअर म्हणजे तांबडी आणि काळी, आतल्या बाजूनी
ती गळ्यापर्यंत काळी असायची आणि वरच्या बाजूनी तांबडी भांडी अशी होती. त्यानंतर रोलेटेड वेअर म्हणजे सोप्या भाषेत अगदी काळं तव्यासारखं दिसणारं नक्षीकाम असलेलं असा हा पॉट आहे. मोठासा पसरट भांड आहे. त्यानंतर काही वोल्टिव्ह टँक्स आहेत धार्मिक विधीसाठी, ज्याला आपण तडाग पात्रही म्हणतो. त्याचे काही तुकडे तेही मिळाले. रोमन कॉइन्स मिळाले, ते फार महत्वाचं. रोमनांचे जे शिक्के त्याच्यावर असलेले काही कॉइन्स मिळालेले आहेत, काही सील्स मिळालेले आहेत, बाउल्स मिळालेले. आणि महत्वाचं म्हणजे मेगॅरिन वेअर, जे साच्यामध्ये छोटे भांडे काढले जातात कमळासारखं, असे फुलाचं नक्षीकाम बाहेरच्या बाजूनी असतं. आणि ते रोमन लोकांशी त्यांचा संपर्क आल्यानंतर अशा प्रकारची भांडी बनली गेलेली आहे. आणि दिवे आहेत, उभे हँडलवाले दिवे. नाशिक, नेवासा या ठिकाणी असे दिवे खूप मिळालेले आहेत. असे वेगवेगळ्या जे रोमनांशी संपर्क आल्यानंतर भारतीयांची ही पॉटरी आहे, मृदू भांडी आहे, ती कसे बदलले हे आपल्या अभ्यासातून हळूहळू सिद्ध होत आहे. असं म्हणतात की तगरला म्हणजे तेरला रोमनांची एक वसाहत होती, असंही त्या पुराव्याद्वारे काही सिद्ध होत आहे. तर अशा प्रकारे ही व्यापार या ठिकाणाहून चालत असा. आता इथे आपल्याला अँफोरा पॉटरी दिसते, म्हणजे अगदी निमुळतं भांड आहे, मातीचं, उंच आहे, दोन्ही बाजूला कान आहेत आणि वरच्या बाजूला जे आहे तिथे झाकण दिसतं आहे. आणि याच्यामध्ये राळ लावायची म्हणजे ते गळत नाही. आणि त्याच्यातून जे आहे तेल अथवा मद्य हे भारतात आणलं जायचं आणि हे भांड तिवईवर असं ठेवून ते लोक आणायचे. तिवईवर ठेवल्यावर म्हणजे ते सांडणार नाही किंवा जहाजामध्ये असं बाहेर येणार नाही, कारण त्याच्यामध्ये लिक्विड असणार. असे हे अँफोराचे बरेच तुकडे एक्सकॅव्हेशन मध्ये, उत्खननामध्ये मिळतात. आता याच्यामध्ये आपण काही बघितलं किंवा डबल मोल्डचे जे फिगर्स हे इथे मिळालेले आहेत. आणि रोमन लोक काही कसे दिसतात तसे चेहरे पण मिळाले, त्यांच्या केसाची स्टाईल वगैरे इथल्या लोकांनी ते बनवलेले आहेत, म्हणजे इथल्या कलाकारांनी तसं बनवण्याचा प्रयत्न केलेला. आता तेरला काही उत्खनन झालेले आहेत स्टेट आर्किओलॉजीनी वगैरे, जे किंवा डेक्कन कॉलेजने जे उत्खनन काही काही केलेले आहेत, त्याच्यापैकी आम्ही केलेल्या उत्खननाचा हा फोटो. यामध्ये जवळपास 5 बाय 5 मीटरचे ट्रेंचेस घेऊन त्याला परत जे आहे की दिशेप्रमाणे जे आहे ते कॉर्डंट केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपला छोटा आड किंवा इथे विहीर दिसते. आणि खरं म्हणजे हे नंतरच्या काळातलं, कारण तेरणा नदी इथे जवळ आहे, तरी पण त्यांना विहीर किंवा आड इथे खोदावं लागलं, म्हणजे त्यानंतर पाण्याचं दुर्भिक्ष्य या ठिकाणी असावं हे इथून तसं सिद्ध होतं. याच्यामध्ये जे जे आपल्याला उत्खननात सापडलेलं आहे त्याचा कच्चा माल पण इथे सापडला. आता शल बँगल्स ज्या सापडल्या तसं रॉ मटेरियल इथे तर हे मोठे शहर, मोठे शल्स किंवा शंख मिळत नाही. ते गुजरातहून आपल्याला जवळ म्हणजे गुजरातहून ते आणावे लागतात. त्याच्यापासून बांगड्या बनवल्या जातात किंवा त्याच्या नाभीपासून आरशाची मूठ ही बनवली जाते आणि त्याच्यावर वेगवेगळं नक्षीकाम हे केलं जायचं. त्याबरोबर इथे बघा खाली आपल्याला एक पांढरी पावडर दिसते उत्खननातली. तर ही पांढरी पावडर म्हणजे ती पांढरी माती, केओलिन ज्याला म्हणतात, ती इथे आहे. आणि याच्यापासून बनवलेल्या काही छोट्या छोट्या प्रतिमा ही मिळालेल्या आहेत या पांढऱ्या पावडरचं. इथे बघा मध्ये हे दिवे आहेत, दोन्हीकडचे लाल मातीचे आहेत, हे आपण बघू शकतो. म्हणजे मातीचे आहेत, परत भाजल्यानंतर लाल रंग येतो. आणि हे मात्र केओलिनचं आहे. इथे अगदी एक छोट्या बाळाचं तोंड इथे दाखवलेलं आहे. आधी म्हणायचे हे बाळाला दूध पाजवण्याचं ते बोंडलं आहे, परंतु त्याच्या जे समोरच्या भागावर काजळी दिसलं, म्हणजे हा दिवा होता आणि त्याचा वापर दिवा म्हणूनच झाला होता, हे या ठिकाणी लक्षात येतं.
जी केओलिनची पावडर म्हणाले मगाशी, ती अशा काही प्रतिमा ज्या दोन मोल्डमध्ये केलेल्या आहेत. म्हणजे मोल्ड असायचे, त्याच्यामध्ये दाबून या मूर्ती बनल्या जायच्या आणि नंतर त्या एकत्रित लावल्या जायच्या, वेगवेगळं नक्षीकाम केलेलं. ह्या सगळ्या सातवाहन पैठणला सापडल्या आणि बऱ्याच ठिकाणी जुन्नरला सापडलेल्या आहेत. तशा तेरलाही सापडलेल्या. अगदी त्यांचे फीचर्स ज्याला म्हणता येईल असे मोठे मोठे डोळे, मोठे नाक, ओठ वगैरे, कानात किंवा जाड जाड, डोक्यावर अशी बिंदी आणि धम्मीला टाईप केशरचना, आंबाडा तिचा धम्मीला टाईप असा आहे. अशा ह्या केओलिनच्या आणि टेराकोटाच्या प्रतिमा आपल्याला बघायला मिळतात. उत्खननामध्ये जे जे मिळालं आहे त्याच्यामध्ये जे तटबंदी मिळालेली आहे असं उल्लेख आहे की सातवाहन शहरांना म्हणजे 30 शहरांना लाकडाची तटबंदी होती त्याचं आहे. इथे एका घराचे अवशेष आहे. इथले घर कसे होते तर पाया आहे, दगडी पाया आणि नंतर लाकडी खांब आणि वर कौलं असं आहे. साधारण एक 4-5 खोल्याचं घर या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मागच्या बाजूला अंगण वगैरे. ते मगाशी मी जशी म्हणाले म्हणजे एक छोटं आड, मराठवाड्यात इथे आड म्हणतात त्याचं तोंड म्हणजे व्यास लहान असतो, ते झाकता पण येतं. असे आड आजही मराठवाड्यातल्या वाड्यामध्ये बघायला मिळतात. तसं हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर इथे उत्खनन केलं अगदी वरच्या एक ट्रेनच्या आहे एका मध्ये खूप स्टोनही होते आणि खालच्या बाजूला पॉट श्रेड्स होते. म्हणजे आपल्या मृदू भांड्याचे तुकडे हे बऱ्याच प्रमाणात होते. म्हणजे इथे आपल्याला दिसतंय की बरेच छोटा भट्टीचा आकार आहे आणि तिथे भाजले गेलेले आहेत आणि काही तुकडे तसेच राहिलेले असल्यामुळे बारीक बारीक ते झालेलं आहे हे भट्टीचा एक नकाशा. त्याच्यानंतर याच ठिकाणी या ट्रेंचमध्ये पूर्ण ती भट्टी मिळालेली होती आणि खूप असे वेगवेगळ्या बहुतेक बाउल्स शेप मातीची भांडी इथे मिळाली. आपण म्हणतो की बाउल्स नव्हते भारतात, ब्रिटिशांनी आणले म्हणजे सूप वगैरे घेणं, पण असं काही नाही. आपण अगदी आधीच्या संस्कृतीमध्ये बघतो किंवा ते बाउल्स मातीचे खूप भरपूर प्रमाणात आपल्याकडे मिळतात. पण आपल्याकडे खाण्याचं जे आहे ते आपण थोडं सेमी सॉलिड म्हणजे रस्सा टाईप असं खाणं किंवा खिरी आपल्याकडे खूप असायच्या. पेज असायची भाताची, असं पातळ खाण्याची जी पद्धत आहे. त्याच्यामुळे बाउल्स असे बऱ्याच ठिकाणी आढळलेले आहेत. त्याच्यानंतर एका उत्खननामध्ये असे आड म्हणताय सॉरी इथे जोड हौद म्हणता येईल अशा टाईपचं हे स्ट्रक्चर आहे आणि त्याचा वापर एकदा धान्य साठवण्यासाठी किंवा पाण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही एका मंदिरात तेर जवळ बघितलं तेव्हा असे हौद दिसले पण तिथे आता पाणी भरून ठेवलं ते. या इथल्या विटा पण खूप मोठ्या मोठ्या आहेत. तेरच्या विटा अगदी मोठ्यात म्हणजे आत्ताच्या वीट आपण बघितलं त्याच्यापेक्षा दुप्पट विटा इथे आहेत. घराच्या पण म्हणजे काही 36x17x17 आहे, काही 32x18x18 आहेत. अशा मोठ्या विटा या ठिकाणी आढळलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण तेरचा जर अभ्यास करतो तर तिथलं आर्किटेक्चर बघायचं तर आधी फोर्टिफिकेशन काय आहे, तटबंदी काय आहे. तर मगाशी जसं मी म्हणाले की असा वाङ्मयीन उल्लेख आहे की सातवाहन काळाच्या 30 शहराला तटबंदी होती. तर याच्यामध्ये हे फोर्टिफिकेशन वॉल सापडले परंतु हे लाकडी आहेत. आता लाकडी हे शत्रूपासून संरक्षण करण्याकरता योग्य नाही. पण ते जळून जाऊ शकतात किंवा पडू शकतात वगैरे. मग कशासाठी लाकडी तटबंदी असाही एक विचार येतो का वन्य प्राण्यांसाठी वगैरे असं वाटतं. तिथले ड्वेलिंग किंवा हाऊसेस आपण बघितलं, ड्रेनेज सिस्टीम बघितली तर घर तर मोठे घर तसे 4 ते 5 खोल्याचे घर आहेत. दगडी पाया बहुतेक ठिकाणी होता आणि ह्या मोठ्या विटाच्या भिंती जसं 36x17x17
अशा मोठ्या विटा आणि मध्ये बाइंडिंग मटेरियल म्हणून चिकण मातीचा वापर केलेला आहे. मातीने सारवलेली घरं, खालची जी धुमस केलेली जमीन तशी आणि ती शेण माती यांनी सारवलेली. तिथे ज्या खांब होते ते तर लाकडी आहेत. दाराला बिजागऱ्या आणि लोखंडी खिळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सापडलेले आहेत. आणि वर जे छप्पर होतं ते कौलं मोठे कौलं होते आणि असे जरा सरळ असलेले ते कौलं ते वापरत होते. ड्रेनेज सिस्टीम म्हणजे आपल्याला माहितीये की एका पॉटवर दुसरा खालच्या पॉटचं जे वूड असतं ते फोडून एकमेकावर पॉट ठेवून तशी ड्रेनेज होतं. आणि काही ठिकाणी तर काही छोटे छोटे आड होते की त्याच्यामध्ये त्या ड्रेनेजचं पाणी जाण्यासाठी अशी पद्धत या सातवाहनकालीन आणि तेरला विशेषतः अशी होती. याच्यामध्ये काही म्हणजे मातीचे डेरे एकावर एक ठेवून अशी ड्रेनेज सिस्टीम त्या ठिकाणी होती. आता नंतर जे रिलिजियस स्ट्रक्चर बघायचे ते आपण बघूत. त्याच्यामध्ये चैत्यग्रह सापडलेले आहे, स्तूपाचे काही रिमेन्स आहेत, कुंड आहेत आणि अनेक मंदिरं या ठिकाणी आहेत. कलेच्या बाबतीत आपण बघितलं तर या ठिकाणी आयव्हरी किंवा हस्तिदंत मोठ्या प्रमाणावर सापडलेले. आता या ठिकाणी हत्ती तर नाही तर कर्नाटकामधून हे हस्तिदंत आणल्याची शक्यता आहे. आणि इथे कलाकार हे तेरला भरपूर प्रमाणात मिळतात. इथे बऱ्याच बाहुल्या मिळालेल्या आहेत. म्हणजे हस्तिदंतीय एक दोन तीन बाहुल्या आहेत आणि बाकीच्या बोन पासून हाडापासून बनवलेल्या बाहुल्या इथे बघायला मिळतात. त्यानंतर जे शंखावर काम करणारे होते याच्यात शंखाच्या बांगड्या आहेत. त्याबरोबर शंखाची जी मधली नाभी असते त्याच्यापासून जसं मगाशी म्हणाले मी ही आरशाची मूठ बनवलेली मोठी होती. आणि टेराकोटा किंवा मृदू भांडी तर आपण बघितली किंवा त्या टेराकोटापासून बनवलेल्या छोट्या छोट्या प्रतिमा काही प्राण्याच्या प्रतिमा पण आहेत. मोल्डवर बनवलेल्या मूर्ती पण ह्युमन फिगरिंग या ठिकाणी आहे. काही स्कल्पचर आहेत दगडी जे म्युझियम मध्ये ठेवलेत किंवा बाहेर पण पुष्कळ तुम्हाला काही स्कल्पचर दिसतात. शिलालेख आहेत, बरेचसे शिलालेख तिथे आहेत. ते मी पुलुमावीच्या शिलालेखाबद्दल सांगितलेलं आहे. पॉटरीमध्ये बघितलं तर अँफोरे पासून पॉटरी मिळते. रोलेटेड वेअर आहे. त्याच्यानंतर मेगॅरियन वेअर आहेत. अगदी रेड पॉलिश वेअर जे रोमनांशी संपर्क आल्यावर ब्लॅक अँड रेड वेअर आहे. रेड पॉटरी आहे, ब्लॅक पॉटरी हे सगळे पॉटरी आपल्याला इथे मिळते. म्हणजे अर्ली हिस्टॉरिक पिरियडची जी ब्लॅक अँड रेड होते ती होती. त्यानंतर अगदी 2-3 NBPW चे श्रेड्स मिळालेले आहेत. म्हणजे नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर जे बौद्ध भिक्षू जे स्वतः बरोबर आणायचे त्याही पॉटरीचे काही तुकडे या ठिकाणी मिळाले. स्टोन स्कल्पचर तर बऱ्याच प्रमाणात अगदी यादव आणि त्यानंतरच्या काळापर्यंतचे स्टोन स्कल्पचर्स या ठिकाणी तेरमध्ये आढळतात. आता तेर गावाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे संत गोरा कुंभार आहे. तर दुसरं वैशिष्ट्य आहे तर हे वस्तू संग्रहालय श्री रामलिंगप्पा लामतुरे यांच्या नावाने असणारं हे वस्तू संग्रहालय खूप महत्वाचं आहे. हे डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी म्युझियम महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आहे. आता या वस्तू संग्रहालयाची अतिशय सुंदर बिल्डिंग ही काही वर्षातच होईल. इथे मागे काम चालू आहे. ते वस्तू संग्रहालय कसं उभारलं गेलं ही कहाणी खूप मोठी आणि मजेशीर आहे. या तेरमध्ये ग्रामस्थ जे होते ते रामलिंग अप्पा लामतुरे हे ग्रामस्थ त्या ठिकाणी तिथे राहायचे. आणि त्या काळामध्ये एक बंगाली हेडमास्टर त्यांच्याबरोबर एक ब्रिटिश व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तेरची पाहणी सुरू केली आणि बरेच खापरं वगैरे त्यांनी गोळा केलं. हे सगळं कैलासवासी रामलिंग अप्पा यांनी पाहिलं आणि त्यांना कुतूहल जागं झालं आणि त्यांनी पण विचारलं हे काय. तर ते बंगाली हेडमास्टर जे होते त्यांनी त्यांना सांगितलं की तुमचं गाव किती मोठं आहे, किती हजार वर्षापासून इथला इतिहास आहे. ते बघून आप्पांना खूप चांगलं वाटलं आणि त्यांनी पण नंतर
या प्राचीन वस्तू सगळ्या गोळा करायला सुरुवात केली. आणि तिथले काही लहान मुलं किंवा काही लोक त्यांना काही 1 पैसा 2 पैसा दे काही किंवा क्वचित प्रसंगी काही आपलं धान्य दे, हे सगळं देत त्यांनी अनेक वस्तू त्या काळी जमवल्या होत्या. आणि ह्या वस्तू संग्रहालयाची उभारणी खरी तर 1967 झाली. आणि नंतर हे वस्तू संग्रहालय, पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या ताब्यात गेलेलं आहे. पहिल्यांदा काही लामतुरे आप्पा यांनी आपल्या जवळच्या 5,000 वस्तू ही तत्कालीन जे कलेक्टर साहेब होते श्री पानसे म्हणून यांना दिल्या. आणि कलेक्टर साहेबांनी विनामूल्य जमीन या वस्तू संग्रहालयाला दिली. आणि त्यानंतर शासनाने या ठिकाणी हे वस्तू संग्रहालय उभारलं. आज आपल्याला आश्चर्य वाटेल, जवळपास 25,000 वस्तू इथे आहेत आणि अतिशय देखण्या वस्तू आहेत. ते देखणं वस्तू संग्रहालय झालं की ते सगळं बघण्यात आपल्याला खूप छान वाटेल. आपल्या जी भारताची परंपरा इथे आपल्याला डोळ्यांनी बघता येईल. तर ही जे तेर म्हणजे एक वस्तू खूप प्रसिद्ध आहे. ही जी तेर लक्ष्मी तिला म्हणण्यात येतं. ही हस्तिदंती बाहुली. ती एक आरशाची मूठ आहे. तिच्या डोक्यावर एक छिद्र आहे आणि त्याच्यात धातूचा, बहुतेक तांब्याचा किंवा ब्रॉन्झचा एक गोल पत्रा कापून असं ते अडकवत असत आणि ती अशी सुंदर बाहुली आहे. ही बाहुली सध्या श्री रेवण सिद्धप्पा लामतुरे म्हणजे रामलिंगप्पा लामतुरे यांचे नातू त्यांच्या ताब्यात असते. फोटोकर्सी त्यांचीच आहे. तर या बाहुलीवरून ट्रेड रूट कसा रोमशी होता हे पण सिद्ध होतं. अतिशय सुंदर बाहुली ही आहे. डोळे इतके तिचे वेगळे होते की थोडेसे घारे डोळे कसे असावे असे वाटतं. गळ्यात एक हार आहे. तिने वस्त्र असे हातात घेतलेले. तिच्या मागच्या बाजूला पण एक सुंदर अशी केश रचना तिने केली आहे. ही साधारण 12.5 सेंटीमीटर तिची उंची आहे त्या बाहुलीची. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपलं भोकरदन या ठिकाणी उत्खनन झालं होतं. भोकरदनच्या म्हणजे काळ साधारण तेरचाच, सातवाहनाचाच. भोकरदनच्या उत्खननात एक बाहुलीचे काही हस्तिदंती बाहुलीचे काही अवशेष मिळाले, कमरे आणि खालच्या बाजूचे. आणि तशीच म्हणजे ही बाहुली आहे आणि 2 असिस्टंट आहेत तिच्या जवळ, एक काहीतरी बॉक्स आहे असं. आणि तशीच बाहुली पॉम्पे या ठिकाणी मिळालेली आहे. आता नेपल्स इथल्या म्युझियम मध्ये पॉम्पेचा जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ह्या बाहुलीचे खूप तुकडे झाले होते. नंतर तिथल्या आर्किओलॉजिस्टने ते जुळवले आणि ते नीट बघितलं की ही बाहुली महाराष्ट्रामधून गेलेली आणि भोकरदनच्या बाहुलीशी तिचं खूप साम्य आहे. म्हणजे हातामध्ये बांगड्या किंवा 2 असिस्टंट त्यांचे जे आहेत ते. असं हे म्हणजे व्यापार कसा होता हे यावरून सिद्ध होतंय. आता इथे डावीकडची जी बाहुली आहे ती पॉम्पे, आता नेपल्स म्युझियमला जी ठेवली ती आहे. आणि उजवीकडची जी आहे तेर किंवा तगर इथली आहे. आता इथे 2 असिस्टंटने हातात बॉक्स देत आहेत. तिने हात वर घेतलाय, पूर्ण बांगड्या आहेत तिच्या कोपऱ्यापर्यंत, गळ्यामध्ये एक हार आहे, केस थोडे कुरळे, कपाळावर जी बिंदी आपण म्हणतो, भांगामध्ये घालायचा दागिना तो आहे. अशा अशा ह्या हस्तिदंती सुंदर अशा सुबक ज्या बाहुल्या आहेत त्या महाराष्ट्रातून तिकडे पॉम्पीला गेलेल्या होत्या. त्याच्यानंतर हस्तिदंतीय द्यूत खेळताना जे फासे लागतात ते फासे इथे मिळालेले आहेत उत्खननामध्ये. अगदी द्यूत खेळताना जे वापरतात ते, याच्यावर वेगवेगळे नंबर असतात, 2 3 5 वगैरे असे हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यानंतर या अँटीमनी रॉड ज्याला आपण म्हणतो किंवा कज्जल शलाका या आहेत आणि याच्यातल्या बऱ्याचशा हस्तिदंती आहे. याच्यात काजळ तेव्हा घरी करायचे आणि चांदीच्या किंवा दुसऱ्या धातूच्या डब्बीत ठेवायचे. म्हणजे तुपावर जे मोठा कपडा जो तुपात भिजून त्याला काजळी वगैरे बरीच मोठी प्रोसेस होती. आणि ते काजळ लावण्यासाठी ही हस्तिदंतीय कज्जल शलाका हिचा
वापर होता. तेर परिसरामध्ये हे पुष्कळ असं मिळालेलं आहे. याच्यामध्ये त्याच्यानंतर म्हणजे टेराकोटा मातीचं जे आहे त्याच्यात स्पिंडल ओर हे पण मिळालं. म्हणजे गुंडळण्यासाठी म्हणजे सॉरी, दोरा गुंडाळण्यासाठी जे रीळ वापरतात ते स्पिंडल ओर या उत्खननामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सापडलेलं आहे. आणि इथे जे आपण म्हणतो की सुती कपडा निर्यात व्हायचा त्याचा पुरावा सापडलेला आहे. आणि तो कपडा तिथे विणत असत आणि म्हणूनच ते स्पिंडल ओर मोठ्या प्रमाणावर इथे सापडलेले आहे. त्याच्यानंतर जे वेगवेगळे पॉट सापडले त्याच्या पॉटरीची रीम आहे, म्हणजे एका मृदू भांड्याचा काठ आहे, त्याच्यावर स्वस्तिक आहे आणि असं ब्राह्मीमध्ये एक लिहिलेलं लेख छोटासा लिहिलेलं आहे. हे स्वस्तिक आपल्याला उलट वाटतं पण तेव्हा ते तसं असायचं. त्याच्यानंतर मातीचे हे तर अगदी छोटे छोटे बोळके ज्याला आपण म्हणतो ते दिसतात. आता याच्यात ब्लॅक अँड रेड वेअर ब्लॅक वेअर अशी बरीच अजूनही भांडी मिळालेली आहेत. स्प्रिंकलरचं काही वगैरे असे आपल्याला इथे दिसत आहेत. याच्यानंतर हे मेगॅरियन वेअर हा छोटा बाउल रोमन लोकांशी यांचा संपर्क आल्यानंतर छोटे छोटे जे बाउल कदाचित रिच्युअल असेल तो चंबू आपण म्हणतो. हे पण 2 भागात बनवलेले. इथं आपल्याला एक रेष दिसते आणि ते दाबून असं बनवलं जायचं आणि मग एकत्र जुळवलं जायचं. ते इथे फुल वगैरे काढलेलं मागच्या बाजूला दिसतं. हे मेगॅरियन वेअर असं भांड आहे. त्याच्यानंतर काही जे फेस मिळालेले म्हणजे काही छोट्या छोट्या फिगरीन मिळालेल्या आहेत त्याही दोन्ही मोल्डमध्ये दाबून काढून मग त्याला जुळतात. तर त्याच्यापैकी काही जे चेहरे आहेत ते रोमन लोकांशी जुळणारे, म्हणजे केसाची स्टाईल हे कुरळे किंवा ग्रीक लोकांशी कुरळे केस समोर आलेले किंवा अगदी असे पुढं असे आलेले की साधना नावाची एक हिरोईन होती, ती केसाची स्टाईल जशी पुढं आलेली करायची तसे पण आपल्याला काही फिगरिंग काही बघायला मिळतात. त्यानंतर असे तर बरेच मिळाले. प्रत्येक उत्खननामध्ये हे आपल्याला मिळाले. याच्यात हे कुमकुम तिलक डोक्यावर दिसतोय. केसाची स्टाईल वेगळी किंवा काही पागोटा बांधलेला हा आपल्याला दिसतोय. अगदी मातीने बनवलेले साच्यामध्ये नंतर चांगले भाजलेले अशा या छोट्या छोट्या मूर्ती या उत्खननामध्ये बऱ्याच मिळालेल्या आहेत. इथे आपल्याला हा कुंकू तिलक लावलेला दिसतोय. त्याच्यानंतर सातवाहनकालीन बऱ्याच उत्खननामध्ये किंवा नंतर पण काही काळ आपल्याला अरेका नट शेप बीड दिसतात. सुपारीच्या आकाराचे मणी ज्याच्यात मोठे असतात चांगले, अगदी सुपारीच वाटावी असं भाजलेले लालसर असे त्याच्या माळा घालण्याची पद्धत त्या काळामध्ये होती. आणि मातीचे कानातले चांगले मिळतात, चांगले भाजून त्याला रंग वगैरे दिलेला. तसे हे अरेका नट शेप बीड्स आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यानंतर जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये बैल आहेत, हत्ती आहे, काही कुत्रा आहे वगैरे अशा प्राण्याचे काही चित्र ज्याला म्हणता येईल किंवा फिगर्स जे आहेत इथे उत्खननामध्ये मिळालेले आहेत, चांगले भाजलेले आहेत हे. मगाशी मी म्हणाले कानातलं जे मिळतं ते बाली टाईप इयरिंग आहे आणि बाली टाईप इथून एक तांब्याची तार वगैरे बसवली जायची आणि याला रंग पण पांढरा बराच वेळा दिला जायचा. असे हे जड जड कानातले त्या काळामध्ये घातले जायचे. म्हणजे जे पूर्णच आपण सौंदर्य वाढवण्यासाठी जे जे करता येईल ते त्या काळातल्या स्त्रिया करत असाव्या. आपण बघितलं की कज्जल शलाका मिळाले किंवा आभूषणामध्ये वेगवेगळे आभूषण त्या फिगर्स वरून पण आपण बघतोय तसं काही अशा फिगर्स ज्या मिळालेल्या आहेत मातृदैवतेच्या. याच्यामध्ये तेरमध्ये लज्जा गौरी ही दगडाच्या मिळालेल्या आहेत. तिथे तोंडाच्या जागी कमळ पुष्प असायचं आणि त्या लज्जा गौरीची पूजा बरेच काळ काही स्त्रिया करत असत आणि बऱ्याच प्रतिमा लज्जा गौरीच्या या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर मगाशी आपण म्हणालो की शंखाच्या बांगड्या, शंखाचा फुगीर भाग जिथे असतो तिथे ह्या बांगड्या
तिथून काढल्या जायच्या आणि बाकी जे तुकडे राहतील त्याच्यावरून म्हणजे नाभीपासून आरशाचं मूठ किंवा छोट्यापासून अंगुलिका म्हणजे अंगठ्या वगैरे हे बनवायला जायचं. शंख असा घट्ट असतो आणि हातभर बांगड्या म्हणजे आता सिंधू संस्कृतीमध्ये आपण बघितलं की जी डान्सिंग गर्ल ज्याला म्हणता येईल ब्रॉन्झची, ती तिच्या डाव्या हातामध्ये अगदी मनगटापासून वरपर्यंत दंडापर्यंत बांगड्या. असं म्हणतात की गवतामध्ये वगैरे हात आला काही चावू नये वगैरे, संरक्षण मिळावं म्हणून हे अशा घातल्या जातात, असा एक प्रवाद आहे. एक शिलालेख मिळाला होता जो वसिष्ठीपुत्र पुळमावीचा आहे, 2ऱ्या शतकामधला. तर तो शिलालेख तेरच्या एका शेतामध्ये सापडलेला आहे. तिथे जे एका महादेव मंदिराला दान देण्यासाठीचा हा शिलालेख आहे. तर आपण या तेरचं थोडंसं आर्किटेक्चर बघू, वास्तू ज्या आहेत त्याच्याबद्दल बोलू. जो चक्राकार स्तूप सापडला होता, डॉक्टर मोरेश्वर दीक्षित यांनी उत्खनन केलं होतं 1967-68 ला आणि 68-69. त्यांनी त्यावेळी त्यांना एका विटाचं स्तूप असं सापडला होता. अगदी त्याचा डायमीटर साधारण 26 मीटर होता, 4 आयात होता, प्रदक्षिणापथ होता आणि साधारण सातवाहन कालखंडामधला हा स्तूप आहे. आणि हे मध्ये मध्ये जे केलं आताच्या बांधकामात असं करतात की मध्ये विटाचे तुकडे किंवा दगडाचे असे टाकून मग नंतर चांगल्या विटा वर भिंतीवर अशा लावून मग चढवलं जातं. अशा प्रकारे अगदी उत्कृष्ट अगदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा स्तूप, चक्राकार स्तूप त्या ठिकाणी बनवला गेला आहे. दुसरं जे आहे स्टेट आर्किओलॉजीनी उत्खनन केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे बस स्टँडच्या समोर हे चैत्यग्रह सापडलं आहे. 1968 ला पहिल्यांदा हे काढलं. आता पण परत त्याचं रिनोव्हेशन असं झालेलं आहे. साधारण 6.18 मीटर लांबी आहे आणि 9 मीटर त्याची रुंदी आहे. विटाचं आहे, विटांनी बांधलेलं आहे हे चैत्यग्रह आणि स्तूप. आणि मध्ये जे आहे बाइंडिंग मटेरियल अगदी चिकण मातीचं आहे. 4थ्या शतकामधला हा स्तूप असावा असं बऱ्याच विद्वानांचं मत आहे. त्याच्यानंतर श्री व्यास यांच्या शेतामध्ये हे कुंड सापडलेलं आहे. अतिशय इंटरेस्टिंग कुंड आहे. जवळपास 2 दिशेकडे पूर्व आणि दक्षिणेकडून इथे उतरायला 13 पायऱ्या आहेत. 6 मीटर इतकं खोल आहे. साधारण 17 बाय 17 मीटर एवढी त्याची लांबी आणि रुंदी आहे. आता जवळ तेरणा नदीमधून पाणी आणण्यासाठी त्यांनी काहीतरी इथे व्यवस्था, एक चॅनल केलेलं होतं किंवा तिथे एक, आणि ते त्या चॅनलद्वारे इथे पाणी यायचं. या कुंडामध्ये एक हस्तिदंतीय छान फणी सापडली होती. ती गजलक्ष्मीची फणी आहे. आणि काही कॉइन्स पण, पैसे पण रोमन इथे सापडलेले आहेत. आणि इथे या कुंडाच्या जवळ एक जे चापाकार विधान असलेलं एक मंदिराचे अवशेष मिळाले, जिथे एक यज्ञकुंड होतं आणि त्या कुंडामध्ये कोळसा आणि इतर होतं असं नमूद केलं गेलेलं आहे काही रिपोर्टमध्ये. ते आणि फणी म्हणजे इथे कदाचित देवीचं मंदिर, जे शक्ती देवतेचं मंदिर असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर त्रिविक्रम मंदिर, हे आता त्रिविक्रम मंदिर असं म्हणलं जातं, प्रसिद्ध आहे. आतमध्ये बघितलं तर गर्भगृह आहे. गर्भगृहाचं विधान जे आहे चापाकार आहे आणि त्याच्यावर गजपृष्ठाकार हे वरचं सिलिंग किंवा छप्पर आहे. समोरच्या बाजूला एक हॉल मंडप आहे. आता याचं पण नवीन रिस्टोरेशन या मंदिराचं करण्यात आलेलं आहे. त्रिविक्रम मंदिर हे फार प्रसिद्ध आहे. आतमध्ये सध्या त्रिविक्रमाची मूर्ती आहे. प्रसिद्ध ह्याच्यासाठी की जे आता महाराष्ट्राचा विचार केला, जी प्राचीन मंदिर आहे, जी वास्तू आहे, जी कुठेही पडझड झालेली नाही, इंटॅक्ट वस्तू विटांनी बांधलेली जी आहे, तर हीच ठरेल. सगळ्यात प्राचीन हीच वास्तू ठरणार आहे. तर आतमध्ये त्रिविक्रमाची मूर्ती आहे. त्याच्यानंतर हा फोटो करसी जी आहे ते
अमर रेड्डी यांची आहे. अमर रेड्डी यांनी हा फोटो मला या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी ड्रोन वरून काढलेला फोटो आहे. त्यांचे आभार. त्यानंतर उत्तरेश्वर मंदिर हे खूप महत्वपूर्ण मानलं गेलं आहे. ही संपूर्ण विटाच आहे. थोडस याची शैली आपण बघितली तर वेसर शैली आणि द्रविड शैली याचं काहीतरी मिश्रण या ठिकाणी आहे. पूर्वी गर्भगृह, अंतराळ आणि दगडी सभामंडप होता. परंतु भूकंपाच्या वेळेस त्याचं बरंच पडझड झाली होती. नंतर तो काढून टाकला. भूकंपाच्या आधी तो दगडी मंडप इथला काढून टाकलाय. आणि वरच्या बाजूला आपण बघितलं की एकदम वर शुकनासिका आपल्याला दिसते इथे. आणि या विटा इतक्या चांगल्या आहेत. ते बनवताना काही नक्षीकाम त्या विटावरून विटाचं करून घेतलेलं आणि त्या 4 विटा एकत्र करून एखादी नक्षी बनलेली ती मागच्या बाजूनी अतिशय उत्कृष्ट अशी दिसते. या मंदिराची द्वारशाखा ही लाकडी होती. इथे होती आधी मंदिरावर. ती नंतर म्युझियम मध्ये नेली आणि ती जतन केली. अतिशय उत्कृष्ट अशी ही द्वारशाखा आहे. त्याच्यावर अनेक मूर्ती ज्या दुर्मिळ आहेत. शिव आहे, पतंजलीची मूर्ती असावी असं काहींचा कयास आहे. आणि द्वारशाखाही उत्कृष्ट आहे. हे मंदिर कन्झर्वेशन झाल्यानंतर असं दिसतं. वरची स्तूपी आहे आणि मागच्या बाजूने थोडी मिश्र शैली असल्यासारखे वाटते. त्यानंतर कालेश्वर मंदिर. उत्तरेश्वर आणि कालेश्वर यांचा काळ उत्तरेश्वरचा थोडा आधीचा असावा, साधारण 7वं शतक, आणि त्याच्या नंतरचा 7वं-8वं शतक हे कालेश्वरचं असावं. हे शिवमंदिरच आहे. विटांनी बांधलेला शिखर आहे आणि त्याच्यानंतर बरंच काम झालेलं आहे. तर विटांना शिखराला आधार देण्यासाठी. त्यामुळे थोडस मागच्या बाजूला खूप बदल आपल्याला बघायला दिसतोय. ही मिक्स वेसर आणि थोडी द्रविड शैली अशी मिक्स आहे. कालेश्वर मंदिरामध्ये शिवलिंग आहे, पण समोरच्या बाजूला हा मंडप नंतर बांधण्यात आलेला आहे आणि कमानी वगैरे आहेत. आणि शेजारी संत गोरोबा काका यांचा मठ, यांचं मंदिर आणि समाधी या ठिकाणी आहे. कालेश्वर मंदिराचं आपण बघतो. हे नंतर परत बदल काही केलेला आहे. त्यानंतर नरसिंह मंदिर हे पण खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला थोडस कळस आणि बाहेरची बाजू जरी आधुनिक दिसत असली तर मूळ मूर्ती आहे ती प्राचीन आहे नरसिंहाची. आणि ती बघण्यासारखी आहे त्या ठिकाणी. आणि आता आपण बघितलं की वाकाटकांचे जे मंदिर आहेत रामटेक इथे, तिथे नरसिंह आढळतो. तसाच काहीतरी नरसिंह इथे आहे. आता बराचसा भग्न आहे तो नरसिंह आणि तो कालखंड प्राचीन असण्याची शक्यता आहे. त्रिविक्रमाची मूर्ती म्हणजे वैष्णव भक्त हे वाकाटक असेल त्यांचा काळ किंवा त्यानंतरचा काळ असण्याची शक्यता आहे या मंदिरात. इथे काही कार्तिकेयाची एक सुंदर मूर्ती बाहेरच्या बाजूला ठेवली गेलेली होती. त्याचं एक कन्झर्वेशन चांगलं केलेलं आहे आणि सुंदर मूर्ती आहे. द्विभुज आहे, मोरावर बसलेली आहे. कार्तिक पौर्णिमेला इथे खूप गर्दी होते. हातामध्ये कुकुट आहे उजव्या, डाव्या हातामध्ये खेटक आहे आणि उजव्या हातामध्ये खड्ग आहे आणि एक हात मोरावर ठेवलेला आहे. सुंदर प्रतिमा आहे. त्यानंतर इथे एक जैन मंदिर आहे आणि याच्याबरोबरच वस्तू संग्रहालयात श्री रामलिंगप्पा लामतुरे यांच्या वस्तू संग्रहालयात अनेक दगडी मूर्ती अतिशय उत्कृष्ट अशा दिसतात. त्याच्यापैकी आणि ही मूर्ती जी पार्श्वनाथ आहे ती जैन मंदिरामध्ये ठेवली आहे. अगदी आपल्याला सर्प मागच्या बाजूला दिसतोय. ही महावीराची मूर्ती आहे. नंतर त्यांनी काही रंगरंगोटी केलेली आहे. महत्वाचं म्हणजे ते इथे जे नाणे सापडले आहेत काही शिसाचे आहेत, पोटींचे आहेत आणि तांब्याचे आहेत. मागच्या बाजूला आपण बघतो तर उज्जैनी चिन्ह आहे आणि समोरच्या बाजूला सातवाहन राजाचे आणि ब्राह्मीमध्ये लेख असलेले
काही कॉइन्स आपल्याला इथे बसतात. तर तेरचा इतिहास सांगायचा झाला तर तेर अतिशय चांगलं होतं. म्हणजे सर्व धर्म समभाव असं म्हणतो तसं आपण बघतो. पण वेगवेगळ्या काळात आहे हे. तर वैदिकांचं चांगलं इथे होतं. हिंदूचे चांगले मंदिर आहेत, काही मूर्ती आहेत. एवढंच नव्हतं, बुद्धिस्टचे म्हणजे बुद्धांचे चांगले स्तूप आहे. आपण बघितलं चैत्यग्रह आहेत आणि बरे काही शिलालेखामध्ये पण उल्लेख आढळतोच. म्हणजे बुद्धिस्ट पण तिथे होते, वैदिक पण होते, हिंदू होते आणि नंतर 13व्या शतकानंतर तर जैन मूर्ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होत्या. म्हणजे इथे आपल्याला तेर असं गाव वाटतं की सर्व धर्म समभाव आहे. सगळंच तिथे व्यवस्थित आपल्याला अभ्यासायला येतं. याच्यानंतर म्हणजे तेरचं अगदी सौहार्दपूर्ण असं तेर वाटतं. उद्यमशील आहेत. जे प्राचीन काळी बघितलं की वेगवेगळ्या इंडस्ट्री आता शल बँगल्स वगैरे इथे होतात किंवा सुती कपडा तयार केला जायचा. व्यापार, हस्तिदंतीय कला इथे होती. पॉटरी बनत होती. व्यापार इथून पैठण मार्गे किंवा जुन्नर मार्गे परदेशामध्ये होता. सर्जनशीलता होती. कलाकृतीची निर्मिती, हस्तिदंताची बाहुली आपण म्हणतो. म्हणजे प्रॉस्परस होतं, समृद्धी होती. साधारण सातवाहन काळात हे फार समृद्ध होतं. त्याच्यानंतर सातवाहनानंतर मात्र वाकाटकापासून हळूहळू त्याची उतारणी तेरची सुरू झालेली होती. म्हणजे दुष्काळ पडला. आता हे का झालं? एवढं मोठं शहर होतं. तर बऱ्याच ठिकाणी एकदा तर उत्खननामध्ये तर जळल्याच्या खाणाखुणा बर्न सगळं मिळतं. नंतर बघितलं तर दुष्काळ आपल्याला दिसतो. दुष्काळ कारण पाणी जे आहे तेरणा नदी अगदी रोडवलेली दिसते आणि विहिरी वगैरे खूप खोदलेल्या दिसतात. कधी कधी भूकंप पण झालेला दिसतोय. भूकंप म्हणजे उत्खननामधून हे सगळं बाहेर आलं. म्हणजे तेरचं हळूहळू एक मोठं शहरचं अगदी लहान गाव का झालं? एवढं सगळं होतं. ट्रेड चांगला होता, आंतरराष्ट्रीय व्यापार होता, सांस्कृतिक संबंध होते. एवढं म्हणजे आता पसरलेलं तेर नाही, अगदी छोटं तेर. पण जेव्हा आपण पांढरीचे टेकाडं मोजतो आणि बघतो की तटबंदीच्या बाहेर पण त्यांची वसाहत होती. एवढं मोठं तेर, एवढं म्हणजे निसर्गाने हळूहळू छोटं झालं की काय हे महत्वाचं आहे. पण मोठा घटक निसर्ग हाच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता तेरची जी राजवट आपण सगळे बघितलं तर मौर्य हे खूप महत्वाचे. म्हणजे मौर्य काळापासून आपण तेर बघतो. सातवाहनाच्या काळामध्ये तर समृद्ध अशी बाजारपेठ होती. पोस्ट म्हणजे सातवाहनानंतर पण ते चांगलं होतं वाकाटकापर्यंत. वाकाटकापासून मात्र आता सांगितलं तसं तेरची उतरती कळा सुरू झाली. कलचुरीनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे. म्हणजे वाकाटकांनी केलेलं आहे. त्यांचे जे बाकीचे होते त्यांनी राजांनी ते बघितलेलं आहे. कलचुरींचं आहे, काही बदामी चालुक्यांचे शिलालेख मिळतात. राष्ट्रकूट नक्कीच त्यांचं सापडणार. परत कल्याणी चालुक्याचे शिलालेख भरपूर मोठ्या प्रमाणात. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा आहे. मंगळवेढ्याला कलचुरी होते, त्यांचंही इथे लक्ष होतं. यादव काळ होतं. शिलाहारांचा उल्लेख आढळतो पण तसा पुरावा मिळाला नाही. परंतु शिलाहार काय म्हणतात की आमचे म्हणजे पूर्वज हे तेरचे होते. अशा तऱ्हेने की तेरचा इतिहास आहे. सगळ्या राजवटी या ठिकाणी राज्य करून गेलेला आहे. काळामाना परत्वे हळूहळू इतिहास इथे बदललेला आहे. हा पूर्ण तेरचा इतिहास खूपच इंटरेस्टिंग आहे. तिथे जाऊन म्युझियम मध्ये हे सगळं आपण अँटिक्विटीज पुरावशेष बघितले तर नक्कीच आपल्याला हे पटेल की तेर खूप मोठं होतं. हे आताच माझं पुस्तक रिमेनन्स ऑफ तगर हे नवीन अपरांत प्रकाशन यांचं आलेलं आहे. यासाठी मी ICHR इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च यांची मी आभारी आहे. तसं स्टेट आर्किओलॉजी आपले डायरेक्टरेट ऑफ आर्किओलॉजी अँड म्युझियम महाराष्ट्र एक मुंबई यांची पण मी आभारी आहे. त्यानंतर ही माझी बिब्लिओग्राफी मी कुठून अभ्यास केला काय केलं त्याच्यात आहे. IARचं मी बरेच रिपोर्ट लक्षात घेतले उत्खननाचे आणि त्याच्याद्वारे अभ्यास केला. त्याच्यानंतर आज आता पुरातन वस्तू जतन करण्याची गरज आहे. खूप मोठी संस्कृती आपली, नुसतं बोलून आपल्याला काही होणार नाहीये. आपलं जतन म्हणजे ह्या खेडेगावामध्ये खूप अवशेष पडलेले, त्याची जनजागृती करण्याची गरज आहे. या शिल्पातून अगदी
समाज प्रबोधन होत असतं, सामाजिक अभिसरण होतं, आपली संस्कृती सगळ्यांना कळते. म्हणून आपण प्रचार आणि प्रसार करावा, की हे प्राचीन अवशेष आपल्याला पुढील पिढीला पोहोचवायचे आहेत किंवा बाहेरचे पर्यटक आपल्या गावात आणायचे आहेत. त्याद्वारे आपला व्यवसाय खूप चांगला होऊ शकतो. आपल्या तरुणांना रोजगार मिळू शकतो. त्यामुळे हे सगळं जपणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. सांस्कृतिक दृष्टीने आहे, व्यावसायिक दृष्टीने आहे आणि सगळंच ते आपलं अभिमान आहे. तर मी आपली खूप आभारी आहे. आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, आमंत्रित केलं. त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.